देवे. आपल्याला खूप खूप सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आपला पुस्तक विश्लेषणाचा कार्यक्रम आज बहुतेक 7वा दिवस आहे का 6वा दिवस आहे. तर आज आपण बघणार आहोत कालचं पुस्तक. काल आपण दुसरं पुस्तक घेतलेलं आहे. हे आपलं पुस्तक ठरलेली होती. त्याच्यामध्ये आपण 2च करू शकत आहोत. कारण पहिल्या पुस्तकाला आपला जो कोर्स झाला मानवी जीवनाच्या मानवी चैतन्याच्या पलीकडे त्याच्या रिलेटेडच आपण हे दत्त यांचं अं, अरविंद लिखित पुस्तक घेतलं आपण. ते महत्वाचं होतं बरचसं वाचन करणं. आणि आता आपण विश्व चैतन्याच्या अनुभूती घेतल्या कारण चैतन्य हे सगळं सारखंच. म्हणजे आपली सेल्फ कॉन्शियसनेस, सेल्फ स्वतःची चेतना असंही चैतन्याला म्हटलं जातं. मी तुम्हाला थोडस सांगितलं की चैतन्य जेव्हा स्थिर व्हायला लागते त्यावेळेला ते चैतन्य असं म्हणतो. तर हे सुद्धा आपल्या कोर्स रिलेटेडच आहे. आणि आता आपला प्रवास सुरू झालेला आहे चेतनेच्या परिवर्तनाकडे. आपण हा भाग सगळ्यात महत्वाचा बघत आलोय आणि यातच आपल्याला अधिकाधिक नॉलेज घेत पुढे जायचं आहे. म्हणून तो जो 8 दिवसाचा कोर्सचा ग्रुप आहे तो खूप महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. तो मी आता वेबसाईटवर अपलोड करणार आहे. आजच करायचं होतं पण नाही वेळ झाला, उद्या करेल. आणि ज्यांनी मेंबरशिप घेतलाय त्यांना तो बघता येऊ शकेल. ज्यांनी घेतलेले नाही त्यांनी 500 रुपये वेबसाईट वरून भरायचे. वेबसाईटच्या कोर्सचे पैसे वेबसाईट वरून भरल्याशिवाय व्हिडिओज ओपन होत नाहीत. तर हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. आणि कुठलाही कोर्स घ्यायच्या आधी, मेंबरशिप घ्यायच्या आधी मला फोन करा, माझ्याशी नीट बोलून घ्या आणि मगच परचेस करा. तर आता हा जो काही पुस्तकाचा आपल्याला उद्या संपवायचा आहे. नंतर आपण गॅप घेणार आहोत मे महिनापर्यंत पूर्ण. नंतर जून मध्ये आपण परत सुरू करणार आहोत किंवा मेच्या 3rd-4th वीक मध्ये बघूयात सिच्युएशन कशी आहे. त्यावेळेला हे स्वामी दत्तावृत्तांचं पुस्तक मी घेणार आहे. आणि त्यात अजून मस्त खजिना आहे. नुसताच खजिना नाही तर त्याच्यात ग्रेस पॉवर सुद्धा आहे, जी आपण म्हणतो ना डिवाइन पॉवर, ती या सगळ्या पुस्तकात आहे दत्तावतांच्या. तर काही पुस्तकं नुसती हातात घेतली तरी सुरू होतं तसं ते आहे. तर याच्यामध्ये मी आताच राधिका मॅडमशी बोलत होते. तर आपल्याला हे पुस्तक घ्यायचं आहे. तर राधिका मॅडमशी मी असं बोलत होते की त्यांनी देवी ध्यान मुलगी मुलगी त्यांची प्रेग्नंट आहे. आणि देवी ध्यान त्यांनी त्याचा रिझल्ट सांगितला. जेव्हा ती मुलगी करतीये, त्यांची मुलगी पण डॉक्टरच आहे. ती जेव्हा देवी ध्यान करतीये तर ते बाळाने रिस्पॉन्स लगेच देणं सुरू केले. 4थ्याच महिन्याचा आहे. तर खूप अल्टिमेट आपलं देवी ध्यान आहे. आणि ह्याचे रिझल्ट अजून मी त्यांना मोजायला सांगितले. पण त्याचबरोबर मी अजून एक गोष्ट सांगितली. आज मी तारा मॅडमना सुद्धा फोन केला होता. तारा मॅडम आहेत का नाहीत, नसतील तर रेकॉर्डिंग ऐकायला सांगेल मी त्यांना. आज खास मी त्यांना फोन केला होता की त्यांची मुलगी सुद्धा प्रेग्नंट आहे. मॅडम अहो, तुम्ही मेंबरशिप घेतलीये, जरा देवी ध्यान करायला सांगा तिला, एकदा तरी करायला सांगा. तर हे माझं बोलणं नुकतंच झालं होतं. त्यात राधिका मॅडमनी लगेच सांगितलं. तर मला हे पण या अनुषंगाने सांगायचंय कारण आपण चैतन्यच बघतोय ना. तर याच्यामध्ये म्हणजे गर्भवती महिला ज्या वेळेला हे आध्यात्मिक, धार्मिक नाही हं. धार्मिक आणि आध्यात्मिक तुम्हाला मी खूप फरक सांगितलाय. ज्या वेळेला धार्मिकही असेल, पण मला काय म्हणायचंय ते आध्यात्मिक ज्या वेळेला, कारण आध्यात्मिकच आपल्या सोलचा आपण मुक्ती, मोक्ष, सोलचा प्रवास हे अध्यात्मातूनच होतं. तर ह्याच्यामुळे ज्या वेळेला ही स्त्री काही करायला लागती, त्यावेळेला जेव्हा सोल त्या गर्भामध्ये शिरायचा असतो, तोही थांबवला जातो. सृष्टीकर्त्याकडून जी काही ती प्रोसेस असेल ती थांबवली जाते. का तर ही स्त्री एवढं आध्यात्मिक करतीये उपाय, म्हणजे त्याच दर्जाचा डिव्हाइन सोलच, हायरच सोल तिथे गर्भाधान करायला हवाय. म्हणून ती प्रोसेसही थांबवून वाट बघितली जाते की असा सोल त्याच लायकीचा, त्याच दर्जाचा तिथे येणार आहे. कारण हे बघा, आपण आपले आई वडील निवडतो. म्हणजे आपण गर्भात ज्या वेळेला आईच्या शिरतो त्यावेळेला आपण प्रोग्राम ठरवलेला असतो की आपल्याला या आयुष्यात काय काय करायचंय. इवन शरीर सुद्धा आपण आपलं निवडतो की कसं शरीर असायला हवंय. अपंग हवंय का, डोळा नकोय का, काळं गोरं, हे सुद्धा आपण सिलेक्ट करतो. आई वडील सुद्धा सिलेक्ट करतो. तर याच्यामध्ये ज्या वेळेला हायर सोल जन्माला येणार आहे, त्या हायर सोलला तसेच आई वडील असणं लागणार आहेत, त्याच दर्जाचे.
जिथे त्याचं सगळं इच्छा पूर्ण होतील आणि एक इतकी म्हणजे डिव्हाइन व्यक्ती जन्माला येईल. त्यामुळं ह्या आणि हे कमी असतात ना, असे लोक कमी असतात. त्यामुळं या अशा स्त्रीच्या ह्याच्यात गर्भरोपणाची प्रोसेस थांबवली जाते. योग्य तो सोलच तिला दिला जातो. इतकं हे महत्व आहे करण्याचं. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि सकाळी पण एक पॉइंट मी सांगायची विसरले, ओपन अप केला होता, की ज्यावेळेला रिट्रीट करतो आपण, त्यावेळेला काय होतं, सोलमेटच होतो ना त्यावेळेला. जो ग्रुप असतो, त्याला सोलमेट होतो. अशा वेळेला जेव्हा सोलमेट असतो, अशा वेळेला आपलं कनेक्शन्स, डिव्हाइन कनेक्शन अजून होतं. समजा आता 5 जण एकत्र रिट्रीटला आलेत, एकत्र काही दिवस साधना केलेली आहे. ॲक्चुअली ऑफलाईन असते ना ती, जवळ-जवळ असते म्हणजे व्हायब्रेशन्स येते एकमेकांना अजून जास्त स्ट्रॉंगली खेचून घेऊन पुढे जातात, धक्के मारत-मारत. अशा वेळेला ज्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये आपण ध्यानधारणा करत असतो आणि सोलमेटचं नातं जमलं, नंतर आपण घरी गेलो. अशा वेळेला सुद्धा ज्यावेळेला माझी प्रगती होईल, त्यावेळेला त्या चारही जणांना धक्के बसतात. म्हणजे कंबाईन केलेलं इफेक्ट येतो या रिट्रीटच्या ह्याच्यामुळे. ध्यानधारणा एकत्र करण्याने. याच्यामुळं आपण बघितलं वनचा स्क्वेअर इफेक्ट. एका व्यक्तीला आपण जर काही दिलं, तर ते 1000च्याही जास्त असतं. स्क्वेअर लॉ आपण लॉ ऑफ वनमध्ये बघितलं. जर मी माझी साधना करते, माझे 4 सोलमेटचे कनेक्शन झालेलं आहे. तर मी त्या 4 जणांना धक्का देतेय. याचा अर्थ किती मी पुण्य कमवते, किती लोकांना पुढे ओढतीये बघा. म्हणजे इतकं हे महत्व आहे एकत्र आत्ताच्या आत्ताच्या ह्याच्यात. पूर्वी तसं नव्हतं. आता मी सांगत होते, आपले व्हायब्रेशन एकमेकांना थडकले नाही पाहिजेत. इथे सोलमेट जेव्हा होणार आहे, तेव्हा ते एकाच लेव्हलचे होणार आहेत. नुसतं एकत्र येऊन ध्यान करण्याने होणार नाहीये. त्या-त्या दर्जाचे, त्या-त्या लेव्हलचे मागच्या जन्मी काम केलेले असतील, तेवढेच ते सोलमेट होऊन काम करणार आहेत. असं नाहीये, की नुसतं बसलं एकत्र आणि लगेचच ते सोलमेट झाले, असं नाहीये ते. ॲक्चुअली हे मागच्या जन्मी झालेलं असतं आपलं कनेक्शन, म्हणून तर आपण एकमेकांना घेऊन येतो. आता तुम्ही पण काही लोकांना आणलंच की. जसं सरोजिनी मॅडमनी आणि राधिका मॅडमनी दुसऱ्या वहिनीला आणलं सांगलीच्या आणि त्यांनी रिझल्ट दिलेत, नवीन असून सुद्धा. आणि मी त्यांना लिहिलंय आपलं कनेक्शन होतंच, पण तुम्ही उशिरा जॉइन झालात. मग हे असं जे आणलं जातं, तो डिव्हाइन मागच्या जन्मापासूनचा प्रोग्राम आहे आपला. ज्या साधकांना रिझल्ट्स येतायत, जे साधक माझ्याकडं भरपूर वर्ष आहेत, 1 वर्षापेक्षा, नक्कीच मागच्या जन्मी काम केलेलं आहे. आणि यामुळं तुम्ही आपोआप मला कनेक्ट झाले, मी तुम्हाला कनेक्ट झाले. आपण एकत्र ग्रो होतोय. हे खूप समजून घेण्यासारखं असतं आणि याच्यातले मला कळतायत कोण माझे कनेक्शनचे आहेत. त्यामुळं हे सुद्धा मी तुम्हाला प्रोसेस सांगते. आता ह्याच्यातनं अजून कळेल आपल्या पुस्तकातनं. तर काल तर छान इंटरेस्टिंग वाचलं आपण. बघा हे नेमकं सगळं रेकॉर्ड करायचं हां, घेतलेलंच आहे रेकॉर्डिंगमध्ये. तर आता आपल्याला आज बघायचंय. मी काही सगळं घेऊ शकत नाही कारण उद्या हे संपवायचंय. तर आपलं आता शिवलिंगाचं बघायचंय आपल्याला. 12 ज्योतिर्लिंगाचं बघायचंय. बघा, आता आज माणसे विज्ञानाच्या परिभाषेत सौर ऊर्जेपर्यंत येऊन पोहोचली आहेत. पाणी तापवण्याकरता आपण सोलर एनर्जी वापरतो, हे माहितीच आहे. प्राचीन काळीच या संदर्भात प्राचीन ऋषींनी सखोल अभ्यास करून ठेवला होता. घरातल्या देवघरात एखादे लहानसे शिवलिंग असते, शिवपिंडी असते, बाण असतो. बघा कोणाच्या घरात बाण असेल तर टाका लगेच मला. आपल्या पुस्तकाच्या ग्रुपवर टाका कोणाच्या घरात बाण आहे. देवघरात देवदेवता असतात. कदाचित आपल्या लक्षातही येत नसेल, की या देवतांचे आकार, बाण, शाळीग्राम, शिवलिंग आपापले तेज बदलत असतात. प्रहर बदलतात तस तसा हा बदल होत जातो.
अर्थात सगळ्यांमध्येच असा बदल होत असेल असे सांगता येणार नाही. देवघरात असणारे बाण, शिवलिंग, शाळीग्राम यांचे कोणकोणते प्रकार असतात? या अनुषंगाने जेव्हा संशोधन केले गेले, तेव्हा लक्षात आले की शिवपुराण, महाशिवपुराण वगैरे 6 ग्रंथ असून त्यात ही माहिती सापडते. शिवपुराणात अशा प्रकारच्या शिवलिंगांचे, शाळीग्रामांचे उल्लेख आहेत. महाशिवपुराणात 164 प्रकारच्या शिवलिंगांचे, शाळीग्रामांचे, बाणांचे वर्णन आहे. तर हे प्रत्येकच ह्याच्यात असेल असं नाहीये. सगळ्यात महत्वाचं आपण कुठल्या दर्जाचं ते घेतले, कुठल्या दर्जाचं देवघरात आहे आणि त्याहून पलीकडे त्याचा प्रतिष्ठापना केलीये का नाही. प्रतिष्ठापना करणे फार महत्वाचे आहे. लक्षात घ्या. प्रतिष्ठापना देवाच्या देवघरातल्यांची केलीये की नाही, त्याचं बारसं केलंय की नाही, तर त्याच्यात ते व्हायब्रेशन जास्त उतरणार. आता कालिदासाने आता पौर्णिमेच्या दिवशी गच्चीवर बसला होता. कोण एक गच्चीवर बसला होता. त्याच्या बाजूला सरदार बसले होते आणि मध्यभागी बाण होता. त्यातून पाणी बाहेर पडत होते. मी तर तुम्हाला पौर्णिमेचे महत्त्व सांगितलेलंच आहे. आणि मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. अनुभवत होते. मी कित्येक पौर्णिमेला गणेशपुरीला जाऊन त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केलेले आहेत. इव्हन जिथे परंपरा होती तिथे जाण्याची, ते अमावास्येला जात होते. पण मला संदेश आला पौर्णिमेला जायचं. मी पौर्णिमेला जायला सुरुवात झाली. नंतर त्या ग्रुपनी सुद्धा अमावस्या सोडून पौर्णिमे इतके मला इन्स्टिंक्ट्स येत होते. आणि त्या पाण्यात स्नान केल्यावर काय काय व्हायचं हे मला ऑटो रेटिंग मधनं सगळं आलं होतं. पण तुम्हाला सांगितलं मी ते थांबवलं सगळं ऑटो रेटिंग. तर हे सगळं पाणी कसं घ्यायचं, कुंडात स्नान कसं करायचं हे मी सांगितलं. की नुसतं आपण कुंडात उतरतो, घेतो, पवित्र, पवित्र, पवित्र तसं नाही ते. तिथे सुद्धा फीलिंग्स, इमोशन्स, तत्व वापरायचंच वापरायचं. त्यामुळं मला एवढा भयंकर ऊर्जा यायची. आलं की. तर पौर्णिमेला काय व्हायचं, 3:30 ला अंघोळ करायचो. तर 3:30 पहाटे. मी तुम्हाला सांगते 4 म्हणजे आपण तसं थोडंसं उशिरा बसतो 4:30 ला. तर पौर्णिमा आली आहे 23 तारखेला. तर 2:45 पासून बसायचं. 2:45 ते 3:30. तर ह्या वेळेला अमृत सिंचन आकाशातून होत असतं पृथ्वीवरच्या पाण्यांमध्ये. आणि मग अशा ठिकाणच्या पाण्यामध्ये खूप व्हायब्रेशन्स असतात पौर्णिमेचे. म्हणून बघा क्रिस्टल सुद्धा चार्जिंग पौर्णिमेला करायला सांगितलेलं आहे. पौर्णिमेच्या ह्याच्यात रात्रभर ठेवायचे. आणि आपल्याला 23 मेला अवनी मॅडम येणार आहेत. मोठी बुद्ध पौर्णिमा आहे. आपल्याला तिथे रात्रीच 22 तारखेला जाऊन 23 तारखेला अवनी मॅडम बरोबर त्या पौर्णिमेच्या ह्याच्यात आपल्याला ध्यान करायचं आहे. तर मी आजच थोडंसं हे तुम्हाला सांगितले संकल्प सुरू करा 24 तारखेच्या प्रतिपदेचे आणि हे सगळं पौर्णिमेचं सांगितलं. तर इथे त्या बाणातून पाणी येत होतं पौर्णिमेला. काय येत होतं? कारण ह्याच्यातून जे येतं अमृत सिंचन कळत नाही ते ह्याच्यात असतं बाष्प स्वरूपात असतं ते ह्युमिडिटी स्वरूपात असतं. असं कळलं नाही तुम्हाला मॅडम म्हटलं टपकतं तसं नाही येते. हवेत असतं. त्यामुळे त्या बाणातून ते पाणी आलं. तर विश्वामित्र संहितेमध्ये, शिवसंहितेमध्ये 192 मूलद्रव्ये आहेत. आणि रशियाच्या स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट्समध्ये 132 मूलद्रव्ये आहेत. आणि प्रयोगशाळेत 132. पण आपण बघा 192 आपल्या संहितेमध्ये म्हणजे आपली संहिता, शिवसंहिता झाली, विश्वामित्र संहिता किती ही आपली ग्रंथ पुराण किती महाग आहे, महान आहेत, त्यांचे योगदान किती आहेत. तर हे लिहिलेलं आहे यांनी लेखकांनी. आणि त्यासाठी शिवपुराण, विश्वामित्र संहिता, विष्णू पुराण, रुद्रवेदांपासून वेदांगापर्यंत उपनिषद, ब्राह्मणके, अरण्यके यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आणि आपल्याला ही संधी सुलक्षणा मॅडमने दिली. आता सुचेता मॅडम 1 महिना कठोपनिषद घेणार आहे. ही संधी फुकट मिळतीये हे नेहमी लक्षात ठेवायचं. पैसे किती देतात लोक बाहेर बघा. तर आणि संध्याकाळच्या निवांत वेळेमध्ये आहे तर ती संधी घ्यायची, कानावरनं जाऊन द्यायचं. शिवलिंग हे एक यंत्र आहे. त्याला निरनिराळे रंग जर आणायचे असतील तर त्याला विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणायला लागतात. हे म्हटल्यानंतरच त्याचा रंग बदलता येतो. म्हणजे काळच का शिवलिंग ते हेच सांगितलं की दुसरा रंग बसवायला त्याला वेगळे वेगळे उपाय करावे लागतात. मंत्र ही एक शक्ती आहे.
प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात, त्याच्या उच्चारात मंत्र संख्येत सामर्थ्य निर्माण करण्याची शक्यता आहे. शक्ती आहे. वैज्ञानिक पद्धतीने मंत्र म्हटल्यावर विशिष्ट प्रकारची ऊर्जा स्पंदने निर्माण होतात हे सिद्ध झाले आहे. आणि त्यातून पण मी तुम्हाला सांगते, हे आपण एकतर्फी जातो ना, तसं नसतं. मी तुम्हाला सांगते, आत्ताच्या ऊर्जेप्रमाणे ध्यानाशिवाय काही श्रेष्ठ नाही. मंत्र हे खूप बैलगाडीतनं प्रवास केल्यासारखं आहे. दुसरं मंत्राचे साइड इफेक्ट सुद्धा आहेत. हे पण मी तुम्हाला सांगते. मी अनुभवलेत आणि ते सांगेल कधीतरी काय असतं ते. शिवपुराण, शिवसंहिता, रुद्र हे सारे खरे आहे का? असे प्रश्न मला विचारले गेले आणि त्यांचे उत्तर होय हेच दिले गेले. तर निरनिराळ्या लेखकांनी त्यातील ओव्यांचे अर्थ वेगवेगळे लावले आहेत. ज्ञानेश्वरी आपण बघितली. हे ज्ञानेश्वरी पण भेसळ आहे. मग गीता सुद्धा भेसळ आहे. आता सगळे खजिने बाहेर येतील बघा. योग्य वेळे ना आता सत्य प्रकाशात आणण्याचे पडदे फाडण्याची ऊर्जा येत आहे. त्यामुळे हे सुद्धा पडदे फाडले जाणार आहे. तर इथे बऱ्याच लेखकांनी त्यांच्या त्यांच्या परीने ज्ञानेश्वरी लिहिली. बरं आता जी ज्ञानेश्वरी ती खरी का खोटी यावरूनही वाद चाललेत. त्यात काय काय घुसडले गेले यावर वाद चालू आहे. काळाच्या ओघात हे असेच घडते. आता भारतीय प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग त्यांच्या आध्यात्मिक, भौगोलिक, वैज्ञानिक संशोधनात्मक अभ्यासातून ज्योतिर्लिंगाच्या ऊर्जा स्त्रोताबाबत वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळेल. आता ह्यांनी जे प्रयोग केलेत प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे ते काय काय अनुभवलं ते मी सांगणार आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंगाचा वैज्ञानिक संशोधनात्मक अभ्यास आम्ही गेली 40 वर्ष करीत आहोत. त्या दृष्टीने आज माहीत असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आता मी थोडंसं रेकॉर्डिंग बंद करणार आहे. कारण उगाच वाद कोणी घालायला नकोत मला त्याच्यावरून. याच्यामध्ये चक्क बटू म्हणजे हे 6 मुलं पक्षी उडतात तसे 350 मीटर पर्यंत आकाशात तरंगत होते. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. विहंगमनी विहंगमनी आकाशगामी विद्या याला असे म्हणतात. म्हणजे पक्षाप्रमाणे आकाशात उडणे. पातंजल योगामध्ये पातंजल ऋषींनी हे वर्णन केले आहे. शारीरिक प्रक्रिया विश्वाशी निगडीत असते. विश्वातील पक्षी हे मला महत्वाचं. विश्वातील पक्षी चैतन्य जे आपण आपल्या ध्यानात काय केलंय विश्वातील पक्षी चैतन्य व तुमचे चैतन्य जर एकरूप झाले तरच तुम्हाला पक्षाप्रमाणे उडून वैश्विक चैतन्याचा अनुभव घेता येतो. मग हे तर आपण आपल्या अफर्मेशन्स दिल्यात ध्यानात. पण तेवढं चैतन्य वाढवता आलं पाहिजे ना त्या पक्षाच्या लेवलला, की जो आपला आयुष्य बदलाचा अत्याधुनिक शास्त्र भाग एक सांगतो. जे काय हवे त्याची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मॅच करा. देअर इज नो अनदर वे टू गेट इट असं आईन्स्टाईननी सांगितले. म्हणून आपल्याला व्हायब्रेशन वाढवायचेत आता. मग हे जेव्हा उडलेल्या पक्षाच्या व्हायब्रेशनला आपण इक्वल केले तर तुम्हाला पक्षाप्रमाणे उडून वैश्विक चैतन्याचा अनुभव घेता येतो ना. आता हेच तर क्षमता आपली टेलिपोर्टेशन विकसित होणार आहे. का बरं विकसित होणार आहे आपली टेलिपोर्टेशन? का तर आपली सोलर फ्लेअर येते, ऊर्जा वाढतीये, व्हायब्रेशन्स वाढतायत, शरीरात बदल होत आहेत आणि त्यामुळं आपोआप हे आपले जे व्हायब्रेशन्स आहेत ते उडणाऱ्या पक्षा एवढे सहज होणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं पिरॅमिड मध्ये सिम्बॉल घेताना विंग 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 पाहिजे तसं सारखं येत होतं. विंग्स पाहिजेत. आणि ज्या वेळेला मोर पाहिजेत त्यावेळेला पिरॅमिड मध्ये मोरही आला. अगदी आतमध्ये पिरॅमिड मध्ये आला. तर काय अमेझिंग असतं ना. तर हे आपलं ह्यामुळेच होणार आहे की आपले व्हायब्रेशन वाढत चाललेत आता. आपण लाईट 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 होणार. घनता आपली विरळ विरळ होत जाणार आहे. घनता विरळ झाली की आपोआप आपल्याला उडता येणार आहे. क्षणार्धात इथून तिथे ना आपण तो प्रवास केलाय प्रत्येक आयामातून. ज्या ज्या आयामात ज्या ज्या डायमेन्शन मध्ये जसा जसा प्रवास होतो म्हणजे 3 डायमेन्शन जर म्हटले तर वरून खाली खालून वर उजवीकडनं डावीकडे डावीकडनं उजवीकडे पुढे मागे मागे पुढे हे 3 डायमेन्शन. त्या त्या डायमेन्शन मध्ये जसा जसा प्रवास करता येतो तशा तशा त्या अफर्मेशन्स आहेत. आणि आपण इमोशन्स टाकले त्यात ऊर्जा टाकले की हळूहळू हळूहळू आपले ऊर्जा व्हायब्रेशन्स वाढत नेणार आहेत ते. पण ते नेलेले वाढत नेलेले तिथे स्थिर ठेवणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यानंतर ते ध्यान झाल्यावर.
थोडं थोडं इंच 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 रोज व्हायब्रेशन वाढवणे, तिथे स्थिर होणे, वाढले स्थिर राहिले, नाही तर वाढवले परत खाली आले. असं नको, थोडं थोडं अपडाऊन अपडाऊन थोडं ठीक आहे. पण रोज जेव्हा ते ध्यान करतोय आपण, हळू हळू वर जाण्याचा प्रवास जास्त झाला पाहिजे, खाली येण्याचा कमी झाला पाहिजे, हे थोडस लक्षात ठेवले पाहिजे. अतिशय सुंदर ते ध्यान प्रकार झालेले आहेत. तर हे असं फ्लाइंगचं आहे. तर आता काय तुम्हाला शंका असेल तर कोणी मला विचारू शकतं. त्यांचं दुसरं पुस्तकही चांगलं आहे. आता गोडेबाबांचं रहस्य, गोडेबाबा म्हणून एक व्यक्ती आहे. गोडेबाबांनी कोठेही हात लावला तरी ते गोड होतं. त्याचं सायन्स त्यांनी सगळं सांगितलंय. गोडेबाबांनी ज्या ज्या वस्तूंना हात लावला त्या वस्तूंची फिजिकल, सायकोलॉजिकल, केमिकल टेस्ट घेण्यात आली. त्या सर्व चाचण्यांचा निष्कर्ष हाच निघाला की त्यांनी हात लावल्यावर पदार्थ गोड होतो. ही गोष्ट माझ्या दृष्टीने नवीन नव्हती, नवलायची तर मुळीच नव्हती. आपण मात्र अंधश्रद्धा म्हणून हे करून टाकतो नाही का? तर त्याचं सायन्स त्यांनी दिलेलं आहे की असं का होतं. जसं परिसाला परीस आपल्या हातात असेल तर लोखंडाचंही सोनं होतं, तसंच आहे कशाचंही साखर तयार होते. कुठेही हात लावला तर वस्तू गोड होते. आम्ही त्यामागील वैज्ञानिक कारणही शोधून काढले. आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्यांचा आकार डंबेल्स, अंडाकृती, त्रिकोणी, चौकोनी असा निरनिराळ्या प्रकारचा असतो. शरीराच्या कातडीच्या पृष्ठभागावर ज्या पेशी असतात त्या कधी त्रिकोणी, शंखाकृती, पिरामिड आकाराच्या असतात. त्या मुलाच्या शरीरावरील कातडीच्या पृष्ठभागावर सर्वच ज्या पेशी होत्या त्या फक्त त्रिकोणी, शंकू आकृतीच्या होत्या. बायोप्सीत त्या सगळ्या पिरॅमिडच्या आकाराच्या होत्या. पॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये सर्वसाधारण माणसांची जेवढी साखर शरीराबाहेर पडते तेवढी या मुलाची साखर बाहेर पडत नसे. साखर शरीराबाहेर पडण्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारात त्या मुलाच्या बाबतीतले प्रमाणही अल्प होते. एकंदर 8 प्रकारच्या रासायनिक द्रव्यापासून साखर तयार होते. त्याचप्रमाणे त्याच्या शरीराच्या पृष्ठभागावरील कातडीवर जे पिरॅमिड सेल्स होते ते साखरेने पूर्णतया भरलेले, अत्यंत गोडवा असणारे या 3 साखरेच्या प्रकारांचे मिश्रण पिरॅमिड मध्ये ठासून भरलेले असे. सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत असे घडत नसते. आणि हेच सगळं त्यांनी सायन्स लिहिले की सेल्सच पिरॅमिडचे होते आणि म्हणूनच पिरॅमिड मध्ये फळं ठेवले की खूप गोड लागतात, रसदार लागतात, ज्युसी लागतात आणि त्याचं डिहायड्रेशन होत नाही. मी 3 महिने सफरचंद ठेवलेलं पिरॅमिड मध्ये, काही झालं नाही. त्याच्याबरोबर त्याचबरोबर आणलेलं सफरचंद सुकवून गेलं, फेकून द्यावं लागलं ते. तर पिरॅमिडचं मध्ये डिहायड्रेशन होत, हे टेस्ट केल्या सगळ्या. खाली एक सफरचंद ठेवलं होतं, वर पण तेच ठेवलं होतं. खालच्या वरच्या सफरचंदामध्ये फारसा फरक नाही जास्त दिसला. याचा अर्थ वरचे व्हायब्रेशन खाली पण येत आहेत. तर हे सगळं असं आहे. तर आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, थोडा पॉज घेते मी. नूतन, हा प्लीज रेज हँड. नूतन मॅडम म्हणतायत. काय हो नूतन मॅडम, काय झालं? सुचेता मॅडम अनम्यूट म्हणतायत. अनम्यूट करते तुम्हाला, कोणाला काय बोलायचंय बोला. चला मॅडम मॅडम मला बोलायचं आहे. बोला ना. म्हणजे मला असं नुसतं सांगायचं आहे, तुम्ही आता जे म्हणत होतात ना, हम्म की उदाहरण दिलं की समजा परळी वैजनाथला हम्म ते राहिलंय माझं, मी जाईन. त्याच्या हम्म. आधीच माझ्या मनात सेम मॅडम मी म्हणत होते की अरे आपलं परळी वैजनाथ राहिलंय, ते आपण एकदा जाऊया. पण हे आणि मग वाचल्यावर लगेच म्हणत असाल ना तुम्ही. हो, आणि लगेच ते उदाहरण तुम्ही सांगितलं. आणि तुम्ही सांगितलं ते बरं झालं की आपण परळी वैजनाथ ठरवलं, म्हणजे संकल्प सोडीन मी आता. आणि परळी वैजनाथ ठरवलं की तिथेच फक्त जायचं. आमची तिथेच जा, म्हणजे आपली अशी सवय होती तिथेच इकडे जा. तिकडे पण जायचं. अजून काही हम्म. करायचं असेल तिथे तर ते हा. आधी संकल्पात लिहा. लिहा अच्छा, की संकल्पात. मी इथे कारण इथे जाणार आहे. इतक्या हा. लांब जाऊन नुसतं ते करायचं असं नाही. मी देवी पण केली होती. तर ते हम्म. संकल्पात आणा. घरातून निघताना त्या संकल्पाने बाहेर पडायचं असतं. ओके.
मध्ये आणि कोणी माझ्या भेटलं, मिस्टरांचं चला मात्र झालं तिकडं, होतं, असं सगळं नाही. झालं तुम्ही होतं करा, त्यांचं. दोन दोन करा, तीन करा, पण तो संकल्प करून घरातून त्या कामासाठी निघा. म्हणजे ती हा, ऊर्जा तुम्ही घेऊन याल. मध्ये आधे जाऊ, आता इथे जवळ दिसतंय असं करत केलं तर त्याचे लाभ नाही होत. हे मला थोडस सांगायचं होतं, बाकी ते काही नाही. बरं झालं सांगितलं मॅडम तुम्ही. हम्म. नाही, आणि अशा दुसरं खूप म्हणजे, गोष्टी आहेत. हो अशा ना ते, खूप गोष्टी आहेत, पण ते कसं किती काय काय सांगायचं असं होऊन जातं. आणि हे सगळं मी पाळते बरं का, खरंच सांगते. पाळते म्हणजे हे काही हे नाहीये जास्त. हे ऊर्जा सायन्सच पाळते, बाकी काही नाही. हे आणि ते ऊर्जा लेखक सायन्स. म्हणाले ना, की हम्म. सुरुवातीला मी चारधामला गेलो होतो, पण हो. हिमालयातलं निसर्ग सौंदर्य बघायला गेलो होतो. तसंच माझं पण झालं. आमचं हा. झालेलं आहे चारधाम. हम्म. मला वाटतं 92-93 साली. पण हम्म. असंच आम्ही हे बघायला गेलो होतो, निसर्ग सौंदर्य बघायला गेलो होतो. तर आता ते हम्म. लेखक म्हणतात तसं परत तिथली ऊर्जा जाणवते का बघायला, आणि ती ऊर्जा ग्रहण करायला आता जावंसं वाटतंय. कारण आता हे आम्ही शिकलो म्हणून आम्हाला कळलं, की तिथे जाऊन आपल्याला ऊर्जा मिळत असते, आणि ती ग्रहण करण्याचा एकच उद्देश आपण मनात ठेवून गेलं पाहिजे. बरोबर. निसर्ग सौंदर्य तर आणि आज दिसतच. आज त्या ग्रुपवर, स्वामीजींच्या ग्रुपवर एकीने चित्र काढलेलं टाकलंय. सेम हं, स्वामीजी ज्या ज्या इस्टेट मध्ये राहतात, स्वामीजी काय असेल त्यांचं ते सेम हं, तसंच हं. चित्र आहे. आणि सेम झाडी, सेम त्यांचं ते राहायचं, आणि सेम निसर्ग. आणि ती म्हणते की हे स्वामीजींना कनेक्ट व्हायच्या आधीच मी चित्र काढले. आणि हो. आत्ता मला त्या चित्राचं कारण कळतंय. माझ्या हम्म. बाबतीतही सेम झालं. मी आज बघितलं हिमालयात जायचं, तुम्हालाही आधीच सांगितलं होतं विपश्यला जायच्या आधी. आणि मला ती देवदार झाडं, मला ते टेम्पल, ते डल हौसीचं तळं, मिसळण्यासारखी म्हणत होते, चला ना तिकडे जाऊ, चला ना. ते मला काय माहिती ते तिथेच राहतात. म्हणजे किती या नियोजित गोष्टी असतात, आणि किती हो. आपण व्हायब्रेशननी कनेक्टेड असतो. हे आणि जसं सपोर्ट सिस्टीम काम करते, आपल्याला घेऊन जाते. म्हणजे मी तुम्हाला आधी वाक्यरचना वापरायची, की आपण हे काही काम करायला घेतलं आध्यात्मिक उन्नतीचं, आपोआप आपल्याला बोट धरून ऊर्जा पुढं पुढं नेत असते. हे माझं वाक्य असायचं. माझ्या या जाणीवेतून येत होतं, की मला कोणीतरी मदत करते, मला कोणीतरी मदत करते, हवंय ते पुढं आणून देते. म्हणून मी असं म्हणत होते. पण स्वामीजींकडनं जास्त विश्लेषण झालं, की सपोर्ट सिस्टीम उभारल्या गेल्यात. प्रत्येकाला ते ढकलतायत. तुमचं तुमचं खटपट, तुमचे तुमचे संकल्प, तुमची आंतरिक इच्छा, तळमळ, हे बघून तुम्हाला इकडं तिकडं जा, इकडे जा, तिकडे जा, तिकडे असं ढकललं जातंय. तुझं कसं होते नेहमीच ते आपलं उभं राहते, जर उभं नाही राहते अगदी पूर्ण खाली रिलॅक्स शोल्डर टेकलं पाहिजे, नाही ते लक्षात ठेवायचं. ते आता काय लगेच होणारच बोलताय? नाही. शरीराला जो बाक आलाय ना, तो लगेच नाही कमी होणार. काय चाललंय? कोणाचं गायडन्स कशासाठी चाललेलं आहे? अनम्यूट करा. हा, अर्चना मॅडम, मॅडम आणि ते बोला. 7 हा वर्षाच्या नदीचं तुम्ही म्हंटलत ना, हा हा, त्याच्यात मी ते म्हटलं ना, म्हटलं ना रश्मीचा मी मोठा तुम्हाला. बंगला मी काढला होता, आणि ते झालं. ते अक्षरशः झालं, ते त्या मी दोघांना पण सांगितलं इतकं होतं. आश्चर्य वाटलं. तुम्ही हो, त्यावेळेला सांगितलं होतं, आपण फोटोही टाकले होते. पण मला हो, आता असं हो, म्हणायचंय थोडस, कारण मी माझ्या कोर्सचे इंटेन्शन लिहिते ना. माझे हो. संकल्प असे असतात की कुठला कोर्स घ्यायचा, त्यात काय कंटेंट घ्यायचं, मी डिझाईन करत असते. त्यामुळे मला सुचलं की मी त्या संकल्पाच्या पानावर टाकून देत असते. तर मला ते जस्ट चालताना संकल्प मला ते लक्षात आलं, की मी 7 रिव्हर काढून घ्यायची लोकांकडनं लिहिलेलं होतं. तर त्यामुळे मला क्लिक झालं की विचारू तरी, म्हणून मी ते विचारलं. तर तुम्ही पण तो बॅक रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे ना, की आपल्या हम्म. रिव्हर मधलं किती पूर्ण झालं. किती पूर्ण झालं, किती पूर्ण झालं. झाल्यावर तुम्ही सांगतच आहात मला, पण ऍज अ 7 इयर्स रिव्हर बघून ते बघितलं पाहिजे, असं मला वाटलं, म्हणून मी टाकून दिलं लगेच. तर आता तर पीएचडीचं मॅडम पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता माझं पहिलं तर बाबांच्या आजारपणामुळे गॅप पडली, तर ते आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ते खूप नवीन रजिस्ट्रेशन करून खूप पैसे सांगतायत. पण एक कॉमर्सची जी साईट, एक वेगळी साईट आहे, ती मला मिळाली आहे. त्याच्यावर 2 वर्षात तुम्हाला पीएचडी देणार, सगळं त्यांनी सांगितलंय. मला काय पण म्हणायचंय सुचेता कॉमर्स मॅडम. मध्ये देणार. पण मग माझी गाईड म्हणाली, लॉ मध्ये एलएलएम आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन लॉ मध्ये आहे, तर लॉ मध्येच पीएचडी पाहिजे. तू कॉमर्स मध्ये घेतलं तर त्याचा काही म्हणजे ते उपयोग बरोबर नाही असं असं नाही. तिचं मला म्हणणं. तेच, मी आता त्याच विषयाला तुम्हाला सांगते. आधी ठरवायचं पीएचडी हा. कशासाठी करायची. पीएचडी हम्म. करण्याचा काय उद्देश आहे हे आधी विचार करायचा. जसं शैलजा मॅडम मला म्हटले, आता मी नाही करत एम ए वगैरे. मी म्हटलं हे पहा, तसं नाही करायचं.
आपल्याला फक्त एन्जॉयमेंटसाठी हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. आय विल एन्जॉय द नॉलेज. मग कुठेही त्रास. एन्जॉयमेंटच आहे माझा उद्देश मग मॅडम, कारण तुमचं आता नॉलेज मला काही काही नाही कॉमर्स मध्ये मिळणार आहे. तुम्ही एन्जॉय करणार आहे काय? सब्जेक्ट्स वाचले मी, काही काही कठीण आहेत, कारण कॉमर्स केलेलंच नाहीये ना, माझी बेसिक डिग्री पण मग बीएससीच आहे. एन्जॉय त्यामुळे होणार आहे का बघा. आणि उपयोग म्हणायचं झालं तर आता इथून पुढे उपयोगाच्या दृष्टिकोनातून कशाला काय करायचं. उपयोग काहीच नाहीये मॅडम, उपयोग मग काहीच नाहीये. काहीच नाही उगाच असं नाही पैसे म्हणायचं. जातील. काहीच नाही असं नाही म्हणायचं. उपयोग आहेत ना. नॉलेज एन्जॉय करणं, वेळ नॉलेज सदुपयोगी फक्त. ठेवणं, एंगेज ठेवणं, ज्ञानाची कक्षा वाढवणं, हे आहेच आहे ना. उपयोग कसा नाही, असतोच ना. म्हणजे आता माझा मटेरियल माझं फायदा काही माझं नाही. पीएचडीच आहे ना. माझं पीएचडीच आहे ना. मला काही पीएचडी करायची नव्हती. ज्याला मी एक 15 वर्षापूर्वी केलं होतं रजिस्ट्रेशन, खूप कष्ट करून करून करून. हम्म. त्यावेळेला माझ्या हम्म. मिस्टरांचं म्हणजे त्यावेळेला हर्षल 2-3-4 वर्षाचा असेल आणि मिस्टरांची बदली झाली. मग बदली झाल्यावर मला सगळं त्याला करून पीएचडीचं करता करता मला नाकी नऊ यायला लागलं. मग मी एका तसंच झालं माझं. पेपरवर लिहिलं. एका पेपरवर लिहिलं की पीएचडी मिळून मला काय फायदे होणार आहेत आणि तोटे काय होणार आहेत. तर ही तोट्यांची लिस्ट जास्त झाली फायद्यापेक्षा त्यावेळेला. आणि त्याला हम्म. नक्कीच हम्म. आपण फायदा किंवा प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून मग मी हो. बंद केली माझी फाईल. मी माझी फाईल बंद केली. त्यावेळेला माझे ऍस्ट्रॉलॉजर म्हटले, मॅडम तुम्ही 10 वर्षांनी परत करणार. म्हटलं काही प्रश्नच येत नाही दादा. मी दादा म्हणायचे, दादा प्रश्नच येत नाही हे परत 10 वर्षांनी कशाला करते, आता नाही तर कधीही नाही. आणि नंतर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉलॉजर कडे गेले मी. ती तर मला म्हटली, तू कॉलेजवर काय विसरून राहिली. म्हणजे मला हे सगळं खच्चीकरण केलं होतं त्याला तिला गाठलं होतं. ती म्हणाली, काय तू तिथे बघत बसली, तुला माहितीये तुला हे एवढं मिळणार आहे मंगल आणि तू हे बघत बसलीये, इथनं मला काय मिळणार आहे. अरे सोड म्हटली ती, एवढं तुला मिळणार आहे, तुझं किती विश्व निर्माण होणार आहे. त्यावेळेला तिने मला सांगितलं, तुझी इन्स्टिट्यूट होणार आहे आणि वन ऑफ इट्स ओन काइंड. अशी इन्स्टिट्यूट कुठेही मिळणार नाही, इतकी सुंदर तुझं काम होणार आहे आणि तुझी पीएचडी पण होणार आहे. म्हटलं नाही, मला पीएचडी बीएचडी काही करायची नाहीये. गायडन्स हम्म. मिळत नाही म्हटलं. गायडन्स मिळत नाही आम्हाला. त्यावेळेला आमच्या इलेक्ट्रिकल मध्ये गाईड पण नाही मिळायची युनिव्हर्सिटीमध्ये. ती म्हटली, गाईड स्वतःहून तुझ्या पुढे उभा राहणार आहे आणि तो म्हणणार आहे तुला, मी आलोय चल पीएचडी कर. आणि काय तुम्ही ते अनुभवामध्ये वाचा, माझ्या तो लेख आहे आपल्या वेबसाईटवर. चक्क आले व्यक्ती तसेच माझ्याच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधले नाही, माझाच जो रिसर्च एरिया होता त्याच रिसर्च मध्ये त्यांनी काम केलेलं. पहिल्याच इन्स्टिंग मध्ये ते म्हटले, मॅडम मी आलोय, आता तरी पीएचडी करणार की नाही. कारण मी माझी ओळख करून देताना म्हटलं, इतकी वर्ष माझी सर्व्हिस झाली पण अजून पीएचडी नाही. आणि ते माझ्याच वयाचे 1 वर्षाचा फरक असलेले पीएचडी झाले. मला आलेल्या इन्फिरियर कॉम्प्लेक्स आला आणि शेगावरून आलेले. म्हटलं एवढ्या रुरल भागातनं आले, गजानन महाराजांनी पाठवले. मग ते बोलल्यावर मला असं वाटलं, अरे गजानन महाराजांनी मला पाठवलं यांना. आणि मग ते तसेच म्हटले माझं वाक्य बघून, मी आलोय आता करा. आणि सेम 2 का 3 महिन्यात माझं सिनॉप्सिस झालं मॅडम. नंतर नाही हा. मला ते मिळाले, नंतर मला माझे नांदेडचे मिळाले. पण हे इतकं, मी तिला जाऊन म्हटलं, इव्हन अमेरिकेला सुद्धा मी गेले ना, तिने मला सांगितलं होतं तू एका टीम मध्ये काम करतेय, टीम मध्ये काय काय चाललंय ते सांगितलं होतं तिने मला. आणि गेल्यावर मग मी परत तिच्याकडे म्हटलं, तुला एवढं सगळं कळतं कसं. तर ती म्हणाली, मी काय ऍस्ट्रॉलॉजर नाहीये, मी ध्यानी आहे, आय एम ए मेडिटेटर फर्स्ट, आणि मेडिटेशन मधनं हे सगळं कळतं म्हणाली. आणि तू पण त्यातली आहे, त्यामुळे आपले व्हायब्रेशन मॅच होतात. त्यामुळे तुझ्या उपयोगाची माहिती माझ्याकडनं आपोआप ती शक्ती काढून घेते. बघा किती अमेझिंग आहे. आता या पुस्तकात त्यांनी नाडी ग्रंथाचं नाही, या पुस्तकात नाही, स्वामीजींच्या आजच्या व्हिडिओमध्ये नाडी ग्रंथाबद्दल स्वामीजी सांगतात. बघा ते ऐका, आजचा व्हिडिओ, आजचा म्हणजे तो कधीचा आहे, बहुतेक 8 दिवसापूर्वीचा आहे. त्याच्यात ते नाडीचं सांगतायत, अगस्त्य ऋषींचं. आणि माझं अगस्त्य ऋषींनीच नाडी ग्रंथातलं माझ्याकडं आहे आणि ते तंतोतंत आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे टेप आहे. अगस्त्य ऋषी सांगतायत काय काय माझं करणार आहे. आता जे चाललंय ना, ते त्यांनी आपलं पिरॅमिड, आपली ती जागा, हे बघून वर्णन केलंय. जमीन असणार आहे, अतिशय सुंदर त्या जमिनीत कार्य होणार आहे. पढ़ाने जैसा असं काहीतरी ते सांगतोय व्यक्ती सांगणारा. पढ़ाने जैसा कुछ अलग काम होने वाला है, छोटे भूमि में अलग सा काम, अलग सी दुनिया और अलग से साथी लेके, हे सगळं त्यांना दिसतंय.
मी परवा शोधली ती कॅसेट, पण मला ती सापडना आता. तर किती अमेझिंग असतं हे तर. पीएडीचंही लिहून ठेवलं होतं. आता त्यावेळेला कुठं उपयोगी होणार होतं, सांगायचा पॉइंट हा. मी तिला म्हंटल मग माझ्या ऍस्ट्रॉलॉजी, अगं मला कशाला पीएचडी करायची, मला काय उपयोग आहे. ती म्हटली, "हे बघ मला माहिती नाही, तुझी जी इन्स्टिट्यूट मला दिसतीये वेगळं कार्य करणारी, कदाचित त्याला असेल का उपयोगी ती तुझी डिग्री." असं तिने मला समजून सांगितलं होतं. त्यामुळे हे माझ्या डोक्यात बसलं होतं. आणि त्यामुळे मग लवकर हे झालं. मॅडम आणि तुम्ही अमेरिका म्हणता तसं मला पण गाईडचा समोरून फोन आला की माझ्याकडे आता जागा आहे, तुझं राहिलाय तर तू घे करायला म्हणून. म्हणजे म्हणजे तुमचा योग सगळं असणारच आहे. नदीमध्ये लिहिल्यासारखं होत आहे. फक्त माझंच आता ठरत नाही करायचं का नाही करायचं ते. नाही, ते तुम्ही ध्यानात सोडवायचा प्रश्न. हो आणि ना. मी तर हम्म. मला पण तसंच गाईडनी हे केलं होतं, या तुम्ही. आणि 2 मिनिटातच मी त्यांच्या समोर खुर्चीत बसल्या बसल्या 2 मिनिटात ते मला लगेच माझा बायोडाटा बघितला, नुसताच बघितला. मला म्हणाले, "मॅडम तुमची 2 वर्षात पीएचडी होणार, हा बायोडाटाच सांगतोय मला. करणार हम्म. ना?" "करणार ना?" म्हटलं, "हो." मग आणि काय लगेच घेतलं. ऍस्ट्रॉलॉजरला पण मी लगेच विचारलंय. ते म्हणाले लगेच की त्यांनी 2 वर्षात होईल केलं तर. फक्त आता मला करा ना. ठरवायचंय. तर ते लगेच मला घेतलं ना. नंतर मी गेल्यावर बघितलं, तिथे दत्तात्रयांचीच मूर्ती होती. संपूर्ण त्याच वंशातलेच ते सगळे, समाधी घेतलेली त्यांच्याच ह्यांनी. इतकं सुंदर, म्हणजे त्यांनीच जोडून दिलं ना मला. दत्तात्रयांनीच जोडून दिलं ना. चिले समाधी आहे बघा, कोल्हापूरच्या तिकडे कुठेतरी. तर सरांचेच ते मोठे हे आहेत. तर चला, असे योगायोग काही असे नसतात, त्याला काही अर्थ असतात. हे फ्लॅशबॅक करत करत आपण लिहून काढलं पाहिजे, मनात नोंदी केल्या पाहिजेत. कसं कसं आपलं जुळत आलं, कसा कसा तो प्रोग्राम होता. कोणाला काही सांगायचंय का? कोणाला काही विचारायचंय? मॅडम तुम्ही ती मीटिंग घेणार होता ती कधी आहे? उद्या आहे ना, शनिवारी. शनिवारी? कोणत्या शनिवारी वेळेमध्ये? तारा मॅडम. हो तारा मॅडम, तुमच्याबद्दल बोलले तुम्ही, नव्हता आता, रेकॉर्डिंग ऐका. हो मॅडम. नाही, लेट हम्म. झाले 10 मिनिटं. ते बारा. राधिका मॅडम, त्यांची मुलगी पण डॉक्टर आहे ना. ती आपलं हो. देवी ध्यान करतीये ना, तर त्या रिझल्ट सांगत होत्या. अच्छा. एक्सपिरियन्स काय आले. तर म्हटलं आजही मला वाटलं तारा मॅडमच्या मुलीने करावं, ती पण डॉक्टर आहे. म्हणून मी फोन केला, तर तुम्ही स्वतःहून आजच मला हे सांगताय. आणि त्याचं मी थोडस अजून डिस्क्रिप्शन केलंय, ते तुम्ही थोडस बघा. कारण अजून कोणाला काही विचारायचं? नूतन मॅडम तुम्ही अनम्यूट होता, काही बोलायचंय का? नूतन मॅडम, मुक्ता मॅडम, तुम्ही आडनाव टाकलंच नाही, नाही असं नका मॅडम, कर. ते अनम्यूट मुक्ता अनम्यूट मॅडम, होत नव्हतं. आडनाव टाकलंच नाही तुम्ही. तर चला, आता उद्या आपला सकाळचा पहाटेचा शेवटचा मॅडम, कार्यक्रम हा, आहे. हा. ती मी पाण्याची ऊर्जा चेक केली चांदीच्या, हम्म, तांब्या, स्टील आणि प्लॅस्टिक मध्ये. हम्म, तर हम्म, चांदीचं जास्त ऊर्जा दाखवली, तांब्याची हम्म, पण दाखवली, स्टीलची थोडीशी कमी पण होती हम्म, ऊर्जा. आणि हम्म. प्लॅस्टिकच्या अगदी विरुद्ध ती चावी फिरली. अगदी फेकून द्या आश्चर्य वाटलं प्लास्टिक. की एकदम इतकं उलटच, अजिबात हे ते नाही व्हिडिओ टाका ना ग्रुपवर. असं. प्लास्टिक व्हिडिओ फेकून करेल. द्या. हो हो घरातले चालेल. टप्पोवेअर, प्लास्टिकचे हा. डब्बे, हे सगळं फेकून द्या. खूप हौस असते. तुम्हाला प्लास्टिक घ्यायचं तर ते एनर्जी मोजून घ्या. एनर्जी चेक करून घ्या. पर्लपेटची चेक करा. कोणाकडे पर्लपेट आहे त्यांनी चेक करा. टप्परवेअर करा. साधं प्लास्टिक तर वापरूच नका. तुम्हाला सांगते, प्लास्टिकच्या व्हायब्रेशनने कॅन्सर होतात. नाही मॅडम, स्टील आणि कॉपरच आहे, पण चेक करायचं नाही म्हणून नाही, मी ते घरातले मी बॉटल मध्ये सांगतेय ठेवून तुम्हाला. बघितलं. हो, प्लास्टिक जास्त वापरू नका ते हा सांगतेय. हा, तेच. हा. पाणी पिण्याचं नाही बोलत ते मी. हे फ्रीज मध्ये ठेवतात टप्परवेअर, एअरटाईट हो हो बरण्या हो. असतात, हा. ते कमी करा. सगळं काच काय. वापरा हा हा. जास्त. माझ्याकडे सगळं हो हो. काचेचं आहे, थोडंच प्लास्टिक आहे. पण ते पण हम्म. चेक केलेलं आहे ऊर्जा. चांगलं प्लास्टिक आहे ते. तुम्ही चेक करा, हा. टप्परवेअर असेल तुमच्याकडून, प्लास्टिक असेल. एक 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 या गोष्टी बघू. कारण या जास्त कारणीभूत आहेत कॅन्सरला वगैरे. हे सगळं हम्म. तुम्ही थोडस ऊर्जा सायन्सनी जर करायला बघितलं तर खूप काही छान होतं. तर धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ थँक्यू. टाका मॅडम, सरोजिनी मॅडम. हो मॅडम मॅडम. सॉरी हा. टू आज उद्या किती वाजता मीटिंग आहे?
उद्याचं टायमिंग कोणी टाकलंय का? मी जरा मलाच आठवत नव्हतं, जरा टाका टायमिंग बरं. नाहीये. मग किती वाजता घ्यायचे आपल्याला? शनिवार आहे, ओंकार ध्यानाच्या आधी 8ला घेऊयात. कितीला? 8? 8 नाही तर पावणे 8ला घेऊयात. म्हणजे ते ओके. ओंकार ध्यान नको बुडायला, मग ते लोक मीटिंगला थांबतात, तसं नको. चला हा. ओके. आपण पावणे 8ला उद्या मीटिंग होईल. कुठली मीटिंग आहे? देवी ध्यानची वेबसाईटवरच्या. देवी ध्यानची वेबसाईटवरच्या त्यात जे कोऑर्डिनेट करणार आहेत वेगळे वेगळे कार्यक्रम, त्यांची पण मीटिंग आहे उद्या पावणे 8ला. तर देवी ध्यान करणाऱ्या वेबसाईट वरनं मेंबर्स घेतलेले सुदर्शन पिरॅमिड वरचे या. परत काही प्रॉब्लेम असतील तर एकदा दाखवून देते. मेंबरशिप मधनं कोर्स कसे उघडायचे, परत देवी ध्यान बद्दल मला सांगायचंय महत्वाचं. त्याच्यानंतर जे कोऑर्डिनेशन करणार आहेत, आता हिंदी लिहिलंय, मराठी लिहिलंय, इंग्लिश लिहिलंय, ते कोणाला इच्छा आहे त्यांनी पण या. संकल्प कसे लिहायचे तुम्ही कोऑर्डिनेटर्सनी ते मी सांगणार आहे. 24 तारखेला प्रतिपदा येते. संकल्पाची यावेळेला मीटिंग होणार नाही, तुमचे तुम्ही लिहायला सुरुवात करा. तर अशी मीटिंग आहे आपली उद्याची पावणे 8 वाजता. तर त्यात तुम्ही जरूर या, हे जे लोक सांगितलेत मी ते. अजून कोणाला काही शंका आहे का? हा शोभा मॅडम, ते मॅडम आणि तुम्ही प्रश्न विचारला होता ना सकाळी उठण्याचे फायदे. हम्म हम्म तर त्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यामुळे दैवी वैशिक ऊर्जा मिळते. आणि उठल्या उठल्या 2 ग्लास तांब्याचे भांड्यातले पाणी पिले तर आतड्यांची हालचाल अगदी व्यवस्थित होऊन पोट साफ होतं. आणि करेक्ट. दिवसाची सकारात्मक सुरुवात झाल्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित सगळं सुरू राहतं. हम्म आणि त्याचबरोबर आत्मचिंतनासाठी व ध्यानासाठीची योग्य वेळ आणि निर्मितीची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही ती योग्य आहे. त्यावेळेस खूप आपण छान. चिंतन केलं, मनन केलं खूप तर ते छान. सगळं. खूप छान. हा, एक आणि आपले महत्वाचं. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जसं नैसर्गिक चक्रांशी जोडलेलं असतं तसं निसर्गाशीही जोडलेलं आहे. आणि पहाटेचं नैसर्गिक वातावरण इतकं पोषक आणि सुंदर असतं, त्याच्यामुळे ही योग्य तर आहेच. आणि त्यामुळे प्राणायाम, ध्यान धारणा केले तरी आपल्याला शारीरिक आणि मानसिक फायदे तर होतातच. शिवाय घरातली ऊर्जाही मग अगदी उत्तम होते, व्यवस्थित होते. ते ग्रुप बघा बंद असल्यामुळे मी लिहून ठेवले, सगळं बुक मध्ये सरोजिनी लिहून ठेवले. मॅडमच्यातला बदल बघा किती छान व्यक्त होत आहेत. कळला डिफरन्स तुम्हाला? पूर्वीच्या त्या बघा ना आत्ताचं बघा कसं आहे. व्यक्तिमत्व बदलत 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 चाललेलं आहे. आणि सगळ्या बहिणींना त्यांनी जोडलेलं आहे, राधिका मॅडमनी त्यांनी. आणि त्यांच्या बहिणी सगळ्या एकत्र जॉईन झाल्या, हे अवघडच आहे ना. म्हणजे तसं आपल्या वेवलेंग जुळतात असं काही नाही. मॅडम, योग्य मार्गदर्शन मिळत आहे, त्याच्यामुळं होत आहे प्रगती हळूहळू. आणि भरपूर ते ज्ञान नाही, मिळाले. हा तसं 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 नाहीये ते. ते असं आहे की त्यांचं आहेच आहे जोडणं. हा उगच नाही कोणी जोडलं जात. मग माझी बहीण नसती का जोडली गेली अमेरिकेची? हा नाही हा जोडली जात. असं नसतं, ते प्रारब्ध असतं, वेळ लागते, त्याच वेळेला जॉईनिंग असतं. आधी नसतं होत ते. तर ते हा. तीच वेळ यावी लागते, नाही तर तुम्ही आणि आधी जोडला. मला सारखं प्रश्न पडायचा, म्हणजे मी आणि ह्यांनी चर्चा करायचो. ह्यांनी म्हणायचे भक्ती मार्ग हे करून जन्म घेत परमेश्वरात विलीन व्हायचं. आणि मला वाटायचं नाही, आता हे आपला मनुष्य जन्म आहे आणि आपण मुक्तीकडे जायला पाहिजे, आणि त्याचे मार्ग मला मिळायला हवे, ते समजायला पाहिजे की कसं मुक्त व्हायचं काय. आणि नेमकं 7-8 वर्षांनी आता हे तुमच्या सानिध्यात लाभलं, आणि ते सगळं माझे आपोआप प्रश्न सुटत गेले. आणि मला इतकं आश्चर्य वाटतं की मला ते प्रश्न का पडत होते आणि त्याचे उत्तरही मला आता मिळायला लागले. त्यांचं म्हणणं असायचं भक्ती मार्ग, आणि माझं असायचं नाही, मुक्तीचा मार्ग, ध्यान धारणा करून मुक्तीचा हवी आहे. आणि ते नेमकं तसं घडत आहे मॅडम. धन्यवाद त्याबद्दल, की खूप छान ना. मार्गदर्शन तुमचं उपयोग येते. प्रत्येकाचं हे विलिंगनेस असतं ना. प्रत्येकाला आपण हा काही खेचू शकत नाही. कुठलंही वाईट नाहीये, कुठलंही हा चांगलं असं काही नाहीये. आपला आपला विलिंगनेस, आपली रेझोनेट कशाला होतो, आपण मागच्या जन्मी कुठली साधना केली, त्यावर हा हे असतं. त्यावर हे असतं. तर त्यामुळं ज्याचं त्याला त्या त्या मार्गाने जाऊन द्यावं. घरातल्यांना हा. हट्ट करायचा नाही. त्यांची फ्री विल नाही नाही, हा, कोणाची त्यांचे सोल फ्री त्यांच्याप्रमाणेच विल हात घालायचा नाही. कोणाच्या फ्री विलला नाही. हात हो नाही घालायचा. माहिती सांगा, शेअरिंग जरूर करा, पण हट्ट नाही हो, करायचा. चर्चा करतो, पण त्यांचं हा, चर्चा त्यांच्यापर्यंतच करा, असतं आणि माझं माझ्यापर्यंत असतं. दोघं हट्ट पण नाही हस्तक्षेप करायचा. करत हो, नाही याच्यात. हा, हट्ट बरोबर नाही आहे. करायचं.
तर ठीक थँक्यू आहे, मॅडम. चला रूपा मॅडम आहो, तुम्ही मला टाकलंय की तुम्ही ते जरा विचार करा आणि बरोबर आहे का बघा. मी जे मेंबरशिपचे पैसे वेबसाईट वरून भरले का विहंगमला भरले असा प्रश्न होता, तर ते तुम्ही टाकले, पण तुम्ही बहुतेक वेबसाईट वरून भरले, ते जरा मला कन्फर्मेशन द्या. कारण त्या मॅडम दुसरे आहेत, त्या पण बहिणी बहिणीच आहेत, नवीन आहेत, पण मला नाव नाही आठवत आहे. तर ठीक आहे, चला भेटूयात आपण उद्या सकाळी. खूप छान माहिती मिळाली मॅडम. खूप उपयुक्त धन्यवाद. ज्ञान मिळालं. थँक्यू. धन्यवाद. 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 धन्यवाद.